आपण अभिमानानं सांगतो की भारताची अंतराळ संस्था इस्रोनं जगाला थक्क केले. चांद्रयान असो व मंगळयान, इस्रोच्या यशाच्या गाथा आपण अभिमानानं वाचतो. पण गेल्या काही महिन्यात या संस्थेच्या आतून एक अशी बातमी बाहेर आली आहे जिनं भारतात खळबळ उडून दिली आहे. इस्रोच्या प्रमुख केंद्रांमधून गेल्या काही काळात तब्बल 100 ते 120 शास्त्रज्ञांनी राजीनामे दिले, ज्यांनी गगनयान सारख्या महत्वाकांक्षी मोहिमांच्या उभारणीत खारीचा वाटा उचलला. आता प्रश्न पडतो की ज्या संस्थेत काम करण्याची स्वप्न एकेकाळी देशातील प्रत्येक तरुण पाहत होता, तिथे आज अचानक अशी परिस्थिती का उद्भवली? या गळतीचा परिणाम आपल्या आगामी अंतराळ मोहिमांवर, विशेषतः गगनयानावर काय होईल आणि सरकारची यावर नेमकी प्रतिक्रिया काय, हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रमिल छिद्रे. जेव्हा आपण या राजीनामा सत्राकडे पाहतो तेव्हा बंगळुरूचं UR राव उपग्रह केंद्र आणि तिरुवअनंतपुरमचे विक्रम साराभाई अंतराळ केंद्र ही दोन प्रमुख केंद्रे सर्वाधिक प्रभावित झाली असल्याचं दिसतं. येथील 80 आणि 20 शास्त्रज्ञांनी राजीनामा देणं ही छोटी बाब नाही. या घटनेची गांभीर्याने दखल घेत भारत सरकारच्या अंतराळ विभागानं 14 जुलै 2026 रोजी एक अत्यंत महत्वाचा आणि कडक आदेश जारी केला. या आदेशानुसार आता गगनयान किंवा इतर महत्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पात गुंतलेले शास्त्रज्ञ सहजपणे राजीनामा देऊ शकणार नाही किंवा स्वेच्छानिवृत्ती घेऊ शकणार नाही. त्यांचे राजीनामा थेट स्वीकारण्यास मनाई करण्यात आली आणि प्रत्येक अर्ज आता थेट अंतराळ विभागाकडे पाठवावा लागणार आहे. हा निर्णय सरकारनं जरी तातडीने उचलला असला तरी प्रश्न उरतोच की एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही गळती का होती? या शास्त्रज्ञांनी नोकरी सोडण्यामागे अनेक गुंतागुंतीची कारण आहेत. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे खासगी क्षेत्राचा उदय. 2020 मध्ये भारताचे अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले झाले. त्यानंतर अनेक स्टार्टअप्स वेगानं उभे राहिले. हे स्टार्टअप्स इस्रोच्या शास्त्रज्ञांना केवळ अधिक पगारच नाही तर स्टॉक ऑप्शन्स आणि करिअरची जलद गती देते. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे कामाचं स्वरूप. खासगी क्षेत्रात तरुण शास्त्रज्ञांना अधिक सर्जनशील स्वातंत्र्य, कामाचा वेग, कल्पना लवकर प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मिळते. या उलट सरकारी रचनेमध्ये असलेले काही नियम, कामाची संथ पद्धत आणि काही प्रमाणात केंद्रीकृत झालेली निर्णय प्रक्रिया अनेक तरुण शास्त्रज्ञांच्या महत्वाकांक्षेच्या आड येत असल्याची चर्चा आहे. यासोबतच पदोन्नतीसाठी लागणारा मोठा कालावधी, नोकरशाहीची भीती आणि कामाच्या ठिकाणच्या वातावरणात होत असलेले बदल यामुळे अनेक जण खासगी क्षेत्राकडे ओढले जात आहेत. अर्थातच व्यक्तिगत आणि व्यावसायिक कारणांचा हा एक मोठा संगम आहे ज्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. आता भीती अशी व्यक्त केली जाते की या गळतीमुळे भारताच्या महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेवर काय परिणाम होऊ शकतो. मानवाला अंतराळात पाठवणे ही भारताची पहिलीच वेळ आहे, ज्यासाठी अत्यंत अचूक तंत्रज्ञान आणि अनुभवी बुद्धिमत्तेची गरज आहे. जर मोहिमेच्या महत्वाच्या टप्प्यावर काम करणारे शास्त्रज्ञच नोकरी सोडून गेले तर कामाच्या गतीवर परिणाम होणं स्वाभाविक आहे. विक्रम साराभाई आणि सतीश धवन यांसारख्या दिग्गजांनी ज्या विश्वासानं आणि जिद्दीने इस्रोचा पाया रचला, तो वारसा पुढे नेण्यासाठी अनुभवी नेतृत्वाची गरज आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता नेतृत्व, निर्णय क्षमता आणि तरुणांना आकर्षित करणाऱ्या संधींमध्ये कमतरता जाणवत असल्याची टीकाही काही तज्ञ करतायत. एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आज अनेक खासगी अंतराळ कंपन्या ज्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत त्या मोठी भरारी घेत आहेत. त्याचा पाया हा दशकांच्या राष्ट्रीय कर महसुलातून आणि इस्रोच्या संशोधनातूनच रचला गेलाय. जर इस्रोच कमकुवत झालं तर दीर्घकाळात त्याचा फटका संपूर्ण अंतराळ परिसंस्थेला बसेल. शेवटी सरकारनं काढलेला प्रतिबंधात्मक आदेश हा केवळ एक तात्पुरता उपाय. शास्त्रज्ञांना केवळ सक्तीनं रोखून धरणं हे दीर्घकालीन उत्तर नाहीये. जर आपल्याला ही गळती थांबवायची असेल तर मुळाशी जाऊन काम करावं लागेल. सरकारनं शास्त्रज्ञांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या पाहिजेत. त्यांच्या वेतनात सुधारणा करणं, पदोन्नती प्रक्रिया सुलभ करणं, संशोधनासाठी निधी वाढवणं आणि कामाच्या ठिकाणी अधिक चांगलं लवचिक वातावरण निर्माण करणं हे तातडीचे पाऊल उचलणं गरजेचं आहे. तरुण शास्त्रज्ञांना इस्रोमध्ये राहूनही तेच सर्जनशील स्वातंत्र्य आणि प्रगतीच्या संधी मिळायला पाहिजे जे त्यांना खासगी क्षेत्रात आकर्षित करतायत. इस्रोने पुन्हा एकदा नवीन संशोधनावर आणि मोहिमांवर मुख्यत्वे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तर खासगी कंपन्यांनी आपापल्या व्यवसायाचा विस्तार करावा
असे एक पूरक मॉडेल विकसित करणं ही काळाची गरज आहे. गगनयानसारख्या मोहिमांचे यश हे केवळ सरकारी आदेशावर नाही, तर शास्त्रज्ञांच्या जिद्दीवर आणि त्यांच्या सोयीवर अवलंबून आहे. आता सरकार आणि प्रशासन या आव्हानाकडे कसं पाहतं हे पाहणं महत्वाचं ठरेल. हे सांगत असताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की इस्रो ही केवळ एक संस्था नाही, तर तो देशाचा अभिमान आहे आणि तो टिकवून ठेवण्यासाठी या प्रश्नांची उत्तर शोधणं तितकंच महत्वाचं आहे. तुर्तास इतकंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.